Welcome students. So in this lecture we will start the second type of transducer. त्याचं नाव आहे इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कोणता बघितला? रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आता ह्या लेक्चरमध्ये जो ट्रान्सड्यूसर सुरू करणार आहोत त्याचं नाव आहे इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आणि ह्या इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये आपण जो ट्रान्सड्यूसर बघणार आहोत त्याचं नाव आहे LVDT. The LVDT stands for Linear Variable Differential Transformer. तर LVDTचा फुल फॉर्म काय आहे? L stands for Linear, V stands for Variable, D stands for Differential आणि Tला एखाद्या वेळेस आपण ट्रान्सफॉर्मर पण म्हणू शकतो और T is also called as ट्रान्सड्यूसर. तर याला लिनियर व्हेरिएबल का म्हणलं, याला डिफरन्शियल का म्हणलं आणि याला ट्रान्सफॉर्मर का म्हणलं ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघूया. तर पहिला पॉईंट काय आहे की इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये काय होणार आहे? डिस्प्लेसमेंट इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज. तर आपण जेवढे पण ट्रान्सड्यूसर बघायचे आहे त्याच्यामध्ये इनपुट जी फिजिकल क्वांटिटी आहे ते कोणतं आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट पण कोणतं? लिनियर डिस्प्लेसमेंट, ज्याच्यामध्ये मोशन कसं होत आहे? अलॉंग द ॲक्सिस. त्याच्यामध्ये मोशन कसं होणार? राईट लेफ्ट. दिस इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट. और डिस्प्लेसमेंट जे होणार आहे ते होणार आहे अप अँड डाऊन. तर हे आहे व्हर्टिकल लिनियर डिस्प्लेसमेंट, हे आहे हॉरिझॉन्टल लिनियर डिस्प्लेसमेंट. कोणतं पण एक प्रकारचं डिस्प्लेसमेंट घेऊ. आपण अगोदर कोणतं बघितलं? रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इन्क्रीज होत गेलं, डिस्प्लेसमेंट डिक्रीज होत गेलं. सो इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये पण तेच करायचं आहे की लिनियर डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये. पण हे कोणामुळे होणार? हे कन्वर्जन कोणामुळे होणार? बिकॉज ऑफ द चेंज इन अ इंडक्टन्स ऑफ द ट्रान्सड्यूसर. आता ट्रान्सड्यूसरचा कोणता पॅरामीटर चेंज होणार आहे? इंडक्टन्स. त्याच्यामध्ये फ्लो कसा असणार? लिनियर डिस्प्लेसमेंटमुळे ट्रान्सड्यूसरचा इंडक्टन्स चेंज होईल आणि इंडक्टन्स चेंज झाल्यामुळे आउटपुटमध्ये काय भेटणार आहे? व्होल्टेज. हा झाला फर्स्ट पॉईंट. सो LVDT stands for Linear Variable Differential Transformer. It converts linear displacement into voltage due to change in a inductance of the transducer. नेक्स्ट LVDT जो आहे तो कसा आहे? पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. पॅसिव्ह म्हणजे काय की डिस्प्लेसमेंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इट रिक्वायर्स एक्सटर्नल पॉवर सप्लाय, एक्सटर्नल व्होल्टेज सप्लाय. तर याच्यामध्ये आपण जो सप्लाय घेतला आहे तो कोणता आहे? AC व्होल्टेज सप्लाय. तर हे होतं बेसिक आपलं. तर LVDTला काम करण्यासाठी त्याला एक्सटर्नल व्होल्टेज सोर्स हा द्यावा लागेल. म्हणून LVDT हे कोणाचं एक्झाम्पल आहे? पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरचं. त्याच्यामध्ये एक वर्ड आला आहे, लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असणार बघा? ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ प्रायमरी कॉईल. प्रायमरी कॉईलला आपण काय दिलं आहे? इनपुट AC व्होल्टेज, बरोबर. त्यानंतर पुढे कोणती कॉईल आहे? सेकंडरी कॉईल. प्रायमरी कॉईलला किती वेळेस आपण वायर गुंडाळली आहे? N1 वेळेस. सेकंडरी कॉईलकडे वायर किती वेळेस गुंडाळली आहे? N2 वेळेस. आणि दोघांच्या मध्ये काय आहे? आयर्न कोर. तर बघा, AC व्होल्टेज दिला आपण प्रायमरी कॉईलला, इथे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. इथे काय तयार होणार? मॅग्नेटिक फील्ड. ही मॅग्नेटिक फील्ड प्रायमरीपासून आता कुठे पोचली आहे? सेकंडरीकडे. तर AC व्होल्टेजमुळे प्रायमरी कॉईल प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फ्लक्स और मॅग्नेटिक फील्ड. दिस मॅग्नेटिक फील्ड इज पासेस फ्रॉम प्रायमरी कॉईल टू द सेकंडरी कॉईल. तर मॅग्नेटिक फील्ड प्रायमरीपासून सेकंडरीकडे पाठवायचं काम कोणाचं आहे? आयर्न कोरचं. इथे मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे याच्या आउटपुटला काय तयार होणार? व्होल्टेज. त्याला आपण काय म्हणतो? EMF. तर प्रायमरी कॉईलकडं सिग्नल हा पास झाला आहे टुवर्ड्स द सेकंडरी कॉईल. तर हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? ट्रान्सफॉर्मरचं. तर अशाच प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला यूज करायचं आहे
फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ द LVDT. त्याच्यामध्ये बघा, तर कन्स्ट्रक्शन हा पॉईंट बघायचा आहे. अगोदर आपण ट्रान्सफॉर्मरचं बेसिक बघितलं, आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ द LVDT. तर बघा, LVDT कन्सिस्ट ऑफ द सिंगल प्रायमरी कॉईल. एक प्रायमरी कॉईल आहे, त्याला म्हणला आपण P. कॉईल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ वाइंडिंग. ओके, सो LVDT कन्सिस्ट ऑफ प्रायमरी कॉईल अँड 2 सेकंडरी कॉईल. ह्याच्यामध्ये एक प्रायमरी कॉईल आहे आणि 2 सेकंडरी कॉईल आहे. दोन्ही पण सेकंडरी कॉईल कशा आहे, इक्वल आहे, म्हणजे S1 आणि S2 कसे आहेत, सारखे आहे. जसं ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी कॉईल आहे एक, सेकंडरी कॉईल आहे एक, त्याचप्रमाणे LVDTमध्ये एक प्रायमरी कॉईल आहे आणि 2 सेकंडरी कॉईल आहे. त्याचं नाव आहे S1 आणि S2. आणि हे सर्व कॉईल आपण कशामध्ये प्लेस केले आहे, सिलेंड्रिकल फॉर्मरमध्ये. फॉर्मर म्हणजे केस, एक कवर. तर प्रायमरी कॉईल आणि 2 सेकंडरी कॉईल हे आपण कोणामध्ये बसवायचे आहे, सिलेंड्रिकल केसमध्ये, सिलेंड्रिकल कवरमध्ये. तर बघा, हे जे आहे दिस इज अ प्रायमरी कॉईल. हे स्ट्रक्चर कसं आहे, सिलेंड्रिकल. सिलेंड्रिकलमध्ये आपल्याला प्रायमरी कॉईल बसवायचे आहे आणि 2 सेकंडरी कॉईल S1 आणि S2. तर मध्यभागी आहे P व P म्हणजे प्रायमरी कॉईल. एका बाजूला आहे S1 म्हणजे सेकंडरी कॉईल, दुसऱ्या बाजूला आहे S2 म्हणजे सेकंडरी कॉईल. तर बघा, पहिला पॉईंट काय सांगितला की ट्रान्सफॉर्मरसारखंच LVDT कन्सिस्ट ऑफ one primary coil and 2 secondary coils. Primary coil and secondary coil are placed inside the cylindrical former. The cylindrical pipe or cylindrical coverच्या मध्ये प्रायमरी कॉईल आहे सेंटरला, एका बाजूला सेकंडरी कॉईल S1, दुसऱ्या बाजूला सेकंडरी कॉईल S2. नंतर तिसरा जो पॉईंट आहे, पॉईंट नंबर 1 कळाला, पॉईंट नंबर 2, आता पॉईंट नंबर 3. आता आपल्याला इनपुट काय द्यायचं आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे मोशन फ्रॉम वन प्लेस टू द अदर. तर हे मोशन देण्यासाठी आपण इथे यूज करायचं आहे आयर्न कोर. तर बघा, ट्रान्सफॉर्मरमधला प्रायमरी कॉईल आपण बघितलं, 1 प्रायमरी कॉईल. ट्रान्सफॉर्मरसारखं सेकंडरी कॉईल ते 2 आहे. आता उरलं काय, आयर्न कोर. तर आयर्न कोर जो आहे तो कुठे ठेवायचा, इनसाइड द सिलेंडर. तर बघा, मूवेबल सॉफ्ट आयर्न कोर इज प्लेस इनसाइड द फॉर्मर. तर फॉर्मरच्या आतमध्ये बघा, हे जे दिसतंय हे चौकोनी ते कोणतं आहे, आयर्न कोर. तर प्रायमरी कॉईल आपण बघितलं, एक यूज केलं, सेकंडरी कॉईल 2 यूज केला. आता राहिलं आयर्न कोर. तर आयर्न कोर हा सिलेंडरच्या मध्ये ठेवायचा आहे, आतमध्ये, जो की मूवेबल आहे. सो मूवेबल सॉफ्ट आयर्न कोर इज प्लेस इनसाइड द फॉर्मर. त्या कवरच्या आतमध्ये आपण सॉफ्ट आयर्न कोर हा प्लेस केला आहे. त्याच आयर्न कोरला आपल्याला काय द्यायचं आहे, इनपुट लिनियर डिस्प्लेसमेंट. ते आपण पुढे बघूया. तर ट्रान्सफॉर्मरसारखंच प्रायमरी कॉईल आपण ठेवली, 2 सेकंडरी कॉईल ठेवला आणि दोघांच्या मध्ये आपण काय ठेवलं आहे, आयर्न कोर. आणि आपण LVDT काय म्हणलं आहे, LVDT इज अ पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. म्हणजे याला काम करण्यासाठी, डिस्प्लेसमेंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल AC व्होल्टेज सोर्स द्यावा लागेल. रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये आपण कोणता व्होल्टेज सोर्स यूज केला होता, DC. पण LVDTमध्ये आपल्याला कोणता व्होल्टेज सोर्स यूज करायचा आहे, AC व्होल्टेज सोर्स. तर बघा, AC व्होल्टेज सोर्स हे आपण कुठे अप्लाय करायचं आहे, तर इथे ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण AC व्होल्टेज सोर्स कोणाला दिलं होतं, प्रायमरी कॉईलला. तर त्याच प्रकारे LVDTमध्ये पण AC व्होल्टेज सोर्स आपण कुठे अप्लाय करायचा आहे, प्रायमरी कॉईलला. तर सर्व जो फोकस आहे आपला तो कुठे आहे, ट्रान्सफॉर्मरसारखा. तर LVDT हा एक प्रकारचा ट्रान्सफॉर्मरच आहे, पण याच्यामध्ये काय होतं आहे, लिनियर डिस्प्लेसमेंटला आपण कन्वर्ट करतो आहे व्होल्टेजमध्ये. ज्या प्रकारे ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी कॉईल आहे, सेकंडरी कॉईल आहे, आयर्न कोर आहे, त्याच प्रकारे LVDTमध्ये पण एक प्रायमरी कॉईल आहे आणि 2 सेकंडरी कॉईल आहे. आणि हे सर्व कॉईल आपण कोणामध्ये ठेवले आहे, सिलेंड्रिकल फॉर्मरमध्ये.
आणि त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल फॉर्मरमध्ये आपण काय बसवलं आहे, आयर्न कोर, जो की मूव्ह होणार, आत बाहेर म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. आणि तो आयर्न कोर कसा हवा, मूवेबल हवा. ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण काय केलं, ए सी व्होल्टेज सोर्स कोणाला दिलं, प्रायमरी कॉईलला. त्याचप्रकारे एल व्ही डी टीमध्ये आपण ए सी व्होल्टेज सप्लाय कोणाला द्यायचा आहे, प्रायमरी कॉईलला. तर ह्या सिलेंड्रिकल फॉर्मरला जर आपण समोरून बघितलं, तर कसं दिसेल हे, तर तो दिसेल असा. तर बघा हे चौकोनी कसं आहे, आपण समोरून बघतोय त्या सिलेंडरला, ह्या सिलेंडरला आपण समोरून बघतोय, तर तो कसा दिसेल, चौकोनी प्रकारचा, बरोबर. मध्यभागी काय आहे, प्रायमरी कॉईल. सो दिस पी स्टँड्स फॉर प्रायमरी कॉईल. एका बाजूला आहे सेकंडरी कॉईल S1, दुसऱ्या बाजूला आहे सेकंडरी कॉईल S2. हे आहे फॉर्मर, बरोबर. आणि हे आहे बेस, दिस इज अ बेस. आणि त्या सिलेंडरच्या इनसाईडमध्ये आपण काय ठेवलं आहे, सॉफ्ट आयर्न कोर. आणि आयर्न कोर हा मूवेबल हवा, म्हणजे आयर्न कोर कधी आतमध्ये गेला पाहिजे राईट डायरेक्शन, कधी बाहेर आला पाहिजे, म्हणजे दिस टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट देण्यासाठी आपण इथे काय यूज केलं आहे, आर्म. आणि ह्या आर्मला आपण काय द्यायचं आहे, इनपुट डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्या, आपलं एम काय आहे, लिनियर डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये. तर एल व्ही डी टीमध्ये हे डिस्प्लेसमेंट आपल्याला कोणाला द्यायचं आहे, आयर्न कोरला. आयर्न कोर कुठे आहे, प्रायमरी आणि 2 सेकंडरी कॉईलच्या मध्ये. ॲक्च्युअल जर सर्किट बघायला गेलं, ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन बघायला गेलं, तर हे सर्व कशामध्ये आपण प्लेस केलं आहे, सिलेंड्रिकल फॉर्मरमध्ये. पण त्या सिलेंडरला जर आपण समोरून बघितलं, तर तो असा दिसेल. हे कोणते आहेत, प्रायमरी कॉईल पी. हे कोणतं आहे, दिस इज S1 सेकंडरी कॉईल अँड दिस इज S2 सेकंडरी कॉईल. दोन्ही पण सेकंडरी कॉईल सारख्या आहेत, बरोबर. आणि दोघांच्या मध्ये सिलेंड्रिकल सेक्शन और सिलेंड्रिकल फॉर्मरच्या मध्ये आपण काय ठेवलं आहे, आयर्न कोर. तर बघा, दिस इज आयर्न कोर. हा आर्म आहे, त्याला आत बाहेर करण्यासाठी म्हणजे डिस्प्लेसमेंट द्यायचं आहे. म्हणजे कधी डिस्प्लेसमेंट राईटकडे जाईल, कधी डिस्प्लेसमेंट लेफ्टकडे जाईल. तर हे डिस्प्लेसमेंट आपण कुठे अप्लाय करतोय, आर्मच्या साह्याने, कुठे, आयर्न कोरला. तर हे होतं आपलं कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शनमध्ये फोकस करायचं आहे की ट्रान्सफॉर्मरसारखंच त्याचं कन्स्ट्रक्शन आहे, म्हणून त्याच्या नावामध्ये काय आलं आहे, ट्रान्सफॉर्मर, बरोबर. तर ट्रान्सफॉर्मर नाव का बरं आलं आहे, कारण की इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी कॉईल अँड द सेकंडरी कॉईल सेम लाईक ॲज अ ट्रान्सफॉर्मर. याला लिनियर व्हेरिएबल का म्हणलं, कारण की त्याचं इनपुट काय आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट. आणि व्हेरिएबल का बरं, कारण की डिस्प्लेसमेंट हे कंटिन्युअसली व्हॅरी होते, कधी राईट डायरेक्शन, कधी लेफ्ट. सो लिनियर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेरिएबल, हेन्स इट इज कॉल्ड ॲज लिनियर व्हेरिएबल. आता याला डिफरन्शियल का म्हणलं ते आपण पुढे बघूया. तर हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन स्टेप बाय स्टेप. त्यानंतर त्या सिलेंडरला जर आपण समोरून बघितलं, तर प्रायमरी कॉईल पी, S1 S2, आयर्न कोरला इनपुट डिस्प्लेसमेंट द्यायचा आहे विथ द हेल्प ऑफ आर्म. कधी तो लेफ्टकडे सरकेल, कधी तो राईटकडे सरकेल. आता आपण त्याचं बघूया वर्किंग प्रिन्सिपल. वर्किंग बघायच्या अगोदर त्याची आपण बघूया सर्किट डायग्राम. तर बघा, आपण काय सांगितलं की एल व्ही डी टी कन्सिस्ट ऑफ प्रायमरी कॉईल. तर बघा, दिस इज अ प्रायमरी कॉईल पी. ह्या प्रायमरी कॉईलला आपण काय द्यायचं आहे, ए सी व्होल्टेज सोर्स. तर ए सी व्होल्टेज सोर्सचा सिम्बॉल कसा आहे, सर्कल, आणि त्याच्यामध्ये साईन वेव्ह. ए सी वेव्हफॉर्ममध्ये इम्पॉर्टंट वेव्हफॉर्म कोणती आहे, साईन वेव्हफॉर्म. तर हे झालं सिम्बॉल ऑफ ए सी व्होल्टेज. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ डी सी व्होल्टेज, लॉन्गर प्लेट पॉझिटिव्ह, शॉर्टर प्लेट निगेटिव्ह. तर दिस इज द सिम्बॉल ऑफ VAC, दिस इज द सिम्बॉल ऑफ VDC. ओके. तर याच्यामध्ये आपण जो सप्लाय यूज केला आहे तो कोणता आहे, ए सी व्होल्टेज सप्लाय. तो आपण कोणाला अप्लाय करतो, ऑलवेज प्रायमरी कॉईलला. जसं ट्रान्सफॉर्मरमध्ये आहे त्याच प्रकारचं कन्सेप्ट इथे यूज केलं आहे.
तर प्रायमरी कॉईलला आपण काय अप्लाय करायचं आहे, AC व्होल्टेज. त्यानंतर प्रायमरी कॉईलच्या समोर काय आहे, 2 सेकंडरी कॉईल S1 बघा, S1 आणि S2. आणि प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईलच्या मध्ये आपल्याला काय बसवायचं आहे, आयर्न कोर. आयर्न कोरला आपण काय अप्लाय करायचं आहे, इनपुट लिनियर डिस्प्लेसमेंट. तर बघा डायरेक्शन कशी आहे, एक तर राईट किंवा लेफ्ट डिस्प्लेसमेंट. हे डिस्प्लेसमेंट देण्यासाठी आपण त्याला एक हात बसवला, आर्म बसवला. त्या आर्मच्या साह्यानं बघा हा आर्म पकडायचा, लेफ्ट डिस्प्लेसमेंट, राईट डिस्प्लेसमेंट, याला आपण मागे पुढे फिरवायचं आहे. तर सर्किट डायग्राममध्ये प्रायमरी कॉईलला AC व्होल्टेज दिलं, पुढे आयर्न कोर, 2 सेकंडरी कॉईल S1 आणि S2. आता याचं जर आउटपुट व्होल्टेज जर बघितलं तर आउटपुट व्होल्टेज कसं घेतलं आहे, आउटपुट व्होल्टेज इज अ डिफरन्स कोणाचं, व्होल्टेज अक्रॉस S1 अँड व्होल्टेज अक्रॉस S2. म्हणजेच आउटपुट व्होल्टेज इज अ डिफरन्स बिटवीन VS1 अँड VS2. म्हणून त्याला आपण काय म्हणलं आहे, डिफरन्शियल. बिकॉज the output is a difference between voltage across S1 and voltage across S2. Hence the LVDT is called as linear variable because input is a linear displacement which varies. Hence it is called as linear variable. It is called as a differential because output voltage is a difference of VS1 and VS2. It is called as a transformer because the circuit diagram is similar to the structure of transformer. तर बघा आपल्याला बेसिकली काय करायचं आहे की डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये. त्यासाठी आपण काय यूज केलं, एक प्रायमरी कॉईल, 2 सेकंडरी कॉईल. इथे आहे AC व्होल्टेज अप्लाय केलं प्रायमरी कॉईलला, इथे आहे 2 सेकंडरी कॉईल S1 आणि S2. हा जो सिम्बॉल आहे तो कोणाचा आहे, AC व्होल्टेज सोर्सचा. तर सिम्बॉल आपण ठेवला. याचं आउटपुट आपण कसं घेतलं, आउटपुट असं घेतलं की आउटपुट असं भेटलं पाहिजे की जो की डिफरन्स आहे बिटवीन VS1 आणि VS2. तर आपण ते कसं केलं आहे बघा, VS1 कसं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इकडे VS2 कसं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर काय करायचं आहे, याचा पॉझिटिव्ह जोडायचा याच्या निगेटिव्हला, बरोबर, याचा पॉझिटिव्ह जोडायचा निगेटिव्हला, आणि आउटपुट कुठं आलं, VS1च्या पॉझिटिव्हमध्ये आणि VS2च्या निगेटिव्हमध्ये. असं कनेक्शन केल्यामुळे काय होणार, आउटपुट इज अ डिफरन्स बिटवीन VS1 आणि VS2. तर लक्षात घ्या, याचं पॉझिटिव्ह कनेक्ट करायचं निगेटिव्हला आणि आउटपुट कुठे घेणार, VS1च्या पॉझिटिव्ह आणि VS2च्या निगेटिव्हच्या मध्ये. तेव्हाच आउटपुट व्होल्टेज कसं भेटेल, VS1 मायनस VS2. तर हे होतं आपलं ओव्हरऑल सर्किट डायग्राम. याच्यामध्ये 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहे, एक आहे कोर, आयर्न कोर, आणि दुसरं आहे त्याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल. तर आयर्न कोरचं काम काय आहे, आयर्न कोर ॲक्ट्स ॲज अ मीडियम, एक प्रकारचं माध्यम आहे, टू पास मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम प्रायमरी कॉईल टू द सेकंडरी कॉईल. प्रायमरी कॉईलकडे जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आहे ती मॅग्नेटिक फील्ड प्रायमरीपासून सेकंडरीकडे पाठवायचं काम कोणाचं आहे, आयर्न कोरचं. पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट की ऑपरेटिंग प्रिन्सिपल जे आहे LVDTचं, इट इज बेस्ड ऑन द म्युच्युअल इंडक्शन ऑफ द कॉईल. व्हेरी इम्पॉर्टंट. तर म्युच्युअल इंडक्टन्स काय असतात ते आपण पुढे बघूया. तर आपण पहिलं काय सांगितलं की कोरचं काम काय आहे की प्रायमरीकडे तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड ही सेकंडरीकडे पाठवायची, बरोबर. नंतर ऑपरेटिंग प्रिन्सिपल जे आहे LVDTचं ते कशावर बेस्ड आहे, इट इज बेस्ड ऑन द म्युच्युअल इंडक्शन ऑफ द कॉईल. म्युच्युअल म्हणजे काय की दोघांमधलं रिलेशन. तर कोणाचं रिलेशन, प्रायमरी अँड सेकंडरीचं म्युच्युअल, दोघांच्या सहमतीनं जे इंडक्शन तयार झालं आहे ते इंडक्शन कोणतं आहे, म्युच्युअल इंडक्शन. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, LVDTचं बेसिक. LVDTला काय करायचं आहे, लिनियर डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये.
पण डिस्प्लेसमेंटमुळे आता काय चेंज होणार, त्या ट्रान्सड्यूसरचा इंडक्टन्स. नेक्स्ट पॉईंट, LVDT काय आहे, इट इज अ पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर आहे, म्हणजे त्याला काम करण्यासाठी एक्सटर्नल AC व्होल्टेज सोर्स लागेल. LVDTला स्टडी करण्यासाठी तुम्हाला ट्रान्सफॉर्मरकडे फोकस करा. ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी कॉईल आहे, आयर्न कोर आहे, सेकंडरी कॉईल आहे. त्याचप्रकारे LVDTमध्ये सुद्धा एक प्रायमरी कॉईल आहे आणि 2 सेकंडरी कॉईल आहेत. हे सर्व कॉईल आपण कशामध्ये बसवले आहे, सिलेंड्रिकल फॉर्मरमध्ये, बरोबर. तर बघा, सेंटरला प्रायमरी कॉईल, एका बाजूला S1 दुसऱ्या बाजूला S2. नंतर कोर कुठे बसवायचा आहे, त्या सिलेंडरच्या मध्ये. तर तो कोर कसा हवा, मुवेबल हवा, आणि तो आपण बसवायचा आहे इनसाइड द फॉर्मर. नंतर ज्या प्रकारे ट्रान्सफॉर्मरमध्ये AC व्होल्टेज आपण कुठे अप्लाय केलं, प्रायमरी कॉईलला, सेम तसंच AC व्होल्टेज सोर्स कुठे अप्लाय करायचा आहे, LVDTमध्ये प्रायमरी कॉईललाच. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. ह्या सिलेंडरला आपण जर समोरून बघितलं तर कसा दिसेल तो, बघा, असा स्क्वेअर टाईप. S1 P S2 मध्ये काय आहे, आयर्न कोर, फॉर्मर, हे काय आहे, 2 बेस, आणि डिस्प्लेसमेंट, इनपुट डिस्प्लेसमेंट हे कुठे अप्लाय करायचं आहे, आयर्न कोरला. आणि डिस्प्लेसमेंट देण्यासाठी इथे आपण काय बसवलं आहे, आर्म. तो आर्म घ्यायचा, पकडायचा, मागे पुढे त्याचं मोशन करत राहायचं आहे. तर इथे विथ द हेल्प ऑफ दिस आर्म वी कॅन गिव द मोशन लेफ्ट डायरेक्शन, दिस इज अ राईट डायरेक्शन. ओके. वर्किंग प्रिन्सिपल, सर्किट डायग्राम, प्रायमरी कॉईल टू सेकंडरी कॉईल, output is a difference of voltage across S1 and voltage across S2, hence it is called as a differential. तर बघा, असं करण्यासाठी S1चं निगेटिव्ह जोडायचं S2च्या पॉझिटिव्हला. बघा, निगेटिव्ह इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह, आणि आउटपुट कुठं घ्यायचं, S1च्या पॉझिटिव्ह आणि S2च्या निगेटिव्हमध्ये. फोकस जे करायचं आहे ते कोरवर करायचं आहे. कोरचं काम काय आहे की प्रायमरीकडे तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड पास करायची आहे सेकंडरी कॉईलकडे, बरोबर. नंतर LVDTचं जे ऑपरेटिंग प्रिन्सिपल आहे, इट इज बेस्ड ऑन द म्युच्युअल इंडक्शन ऑफ द कॉईल्स. तर प्रायमरी आणि सेकंडरीमधलं जे मॅग्नेटिक फील्डचं रिलेशन आहे, म्युच्युअल, दोघांच्या सहमतीने जे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, ते रिलेशन म्हणजे कोणतं आहे, म्युच्युअल इंडक्शन. तर हे झालं आपलं बेसिक वर्किंग. बघताना सर्किट डायग्राम बघितली. आता आपण बघूया वर्किंग ऑफ द LVDT. ओके. तर बघा, तर वर्किंग बघताना बेसिकली याच्यामध्ये 3 केस बघायच्या आहेत. ओके. सो केस नंबर 1, लक्षात ठेवा, आपल्याला इनपुट काय आहे, डिस्प्लेसमेंट. इनपुट काय आहे, डिस्प्लेसमेंट. कसं, अलॉंग द एक्स ॲक्सिस, लेफ्ट राईट असं त्याला फिरवायचं आहे. ते डिस्प्लेसमेंट आपल्याला कोणाला द्यायचं आहे, आयर्न कोरला. कोरला डिस्प्लेसमेंट देण्यासाठी ते आपण काय ठेवलं आहे, आर्म. आणि आउटपुट व्होल्टेज घ्यायचं आहे आपल्याला ॲक्रॉस S1 ॲक्रॉस S2, म्हणजे काय, VS1 - VS2. तर लक्षात ठेवा, इनपुट आहे डिस्प्लेसमेंट, ते आपल्याला कोणाला द्यायचं आहे, कोरला. आउटपुट घ्यायचं आहे ॲक्रॉस द S1 अँड द S2. तर पहिली केस आहे, कोर इज ॲट सेंटर. आयर्न कोर जो आहे तो कुठे आहे, सेंटरला आहे, म्हणजे अजून आपण डिस्प्लेसमेंट दिलेलं नाही आहे, नल डिस्प्लेसमेंट. नल म्हणजे काय, 0. डिस्प्लेसमेंट 0 आहे. त्यावेळेस त्याचं आउटपुट व्होल्टेज हे कसं असणार ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिली केस आहे, कोर इज ॲट सेंटर पोझिशन, म्हणजे डिस्प्लेसमेंट नल, डिस्प्लेसमेंट इज 0. तर काय होणार बघा, प्रायमरी कॉईलला आपण काय दिलं आहे, AC व्होल्टेज सोर्स दिला आहे, AC व्होल्टेज दिला आहे. त्याच्यामुळं काय होणार, दिस प्रायमरी कॉईल प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड. लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. प्रायमरी कॉईलला AC व्होल्टेज सोर्स दिल्यामुळे प्रायमरी कॉईल विल प्रोड्यूस द मॅग्नेटिक फील्ड. ही मॅग्नेटिक फील्ड प्रायमरीपासून सेकंडरीकडे पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे,
आयर्न कोरचं. बघा, प्रायमरीकडे तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड ही सेकंडरीकडे पोहोचली आहे बिकॉज ऑफ द आयर्न कोर. कोर जो आहे तो कुठे आहे, आता नॉर्मल पोझिशनला आहे, म्हणजे कुठे आहे, सेंटरला आहे. म्हणजे S1 कडे तयार होणारं व्होल्टेज म्हणजे VS1, S1 कडे तयार होणारा व्होल्टेज आणि S2 कडे तयार होणारा व्होल्टेज कसा असणार, सारखं असेल. कारण की कोर कुठे आहे, सेंटरला. प्रायमरी कॉइलमध्ये मॅग्नेटिक फील्ड ही तयार झाली. कोर सेंटरमध्ये असल्या कारणानं S1 मध्ये आणि S2 मध्ये पण सारखं व्होल्टेज हे तयार झालंय. म्हणजे VS1 इज इक्वल टू VS2. तर आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे, VS1 मायनस VS2. म्हणजे S1 मध्ये जर 5 वोल्ट तयार झालं तर S2 मध्ये पण 5 वोल्ट तयार होणार. म्हणजेच आउटपुट व्होल्टेज कसं येणार आहे, 0 येणार आहे. सो कोर जर सेंटरला असेल तर AC व्होल्टेज प्रायमरीला दिल्यामुळे प्रायमरी कॉइल प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फील्ड. दिस मॅग्नेटिक फील्ड इज पासेस टू द S1 अँड द S2 बिकॉज ऑफ द कोर. कोर सेंटरला असल्या कारणानं मॅग्नेटिक फील्डमुळे इथे काय तयार होणार, EMF म्हणजे व्होल्टेज तयार होईल. म्हणजेच VS1 आणि VS2 ची व्हॅल्यू कशी असणार, सेम. त्याच्यामुळे आउटपुट व्होल्टेज कसा आला आहे, 0 आला आहे पहिल्या केसमध्ये, केस नंबर 1. नंतर केस नंबर 2. तर केस नंबर 2 मध्ये काय करायचं आहे, आता डिस्प्लेसमेंट जे केस नंबर 1 मध्ये आपण बघितलं, डिस्प्लेसमेंट काय होतं, 0, नल. आता केस नंबर 2 मध्ये आपल्याला कोर जो आहे तो कुठे मूव्ह करायचा आहे, लेफ्ट डायरेक्शनला. म्हणजे डिस्प्लेसमेंट जे आहे ते आता कुठं चाललं आहे, लेफ्ट डायरेक्शनला. अगोदर 0 होतं, आता कोर आपण आर्मच्या साह्यानं त्याला कुठे ओढलं आहे, लेफ्ट साईडला ओढलं आहे. तर काय होणार बघा, कोर आता कोणत्या साईडला आला आहे, टुवर्ड्स द S1. सो कोर इज शिफ्टेड टुवर्ड्स द S1 साईड. म्हणजे AC व्होल्टेज दिल्यामुळे प्रायमरी कॉइल विल प्रोड्यूस द मॅग्नेटिक फील्ड. दिस मॅग्नेटिक फील्ड इज पासेस टू द S1 अँड द S2 बिकॉज ऑफ द कोर. पण कोर हा फक्त आता कोणत्या साईडला गेला आहे, S1 साईडला. म्हणजे S1 कडे आलेली मॅग्नेटिक फील्ड कशी असणार, जास्त ॲज कम्पेअर टू S1. तर फोकस करा, अगोदर कोर सेंटरला होता म्हणून S1 आणि S2 कडे आलेली मॅग्नेटिक फील्ड सारखी होती, म्हणून दोघांकडे तयार होणारा व्होल्टेज पण कसा असणार, सारखं असणार. पण आपण जर कोर लेफ्टकडे वळवला, मोशन जर डिस्प्लेस, जर कोर आपण डिस्प्लेस जर S1 साईडला केलं, म्हणजे लेफ्ट डायरेक्शनमध्ये केलं, तर कोर आता कुठे गेला आहे, S1 कडे गेला आहे. कोरचं काम काय आहे की मॅग्नेटिक फील्ड पास करायची प्रायमरीपासून सेकंडरीकडे. म्हणजे S2 साईडकडे कोर आता नाही आहे, म्हणून S1 कडे मॅग्नेटिक फील्ड ही जास्त तयार होणार ॲज कम्पेअर टू S2. म्हणजे S1 कडे तयार होणारं व्होल्टेज कसं असणार, जास्त असणार ॲज कम्पेअर टू S2. म्हणजे S1 कडे तयार होणार 5 वोल्ट, इथे तयार होणार 1 वोल्ट. कारण की आता कोर हा कुठे आला आहे, S1च्या साईडला आला आहे, म्हणून S1 मध्ये मॅग्नेटिक फील्ड ही जास्त तयार होईल ॲज कम्पेअर टू द S2. तर अशा केसमध्ये आउटपुट व्होल्टेज कसं असणार, ऑलवेज पॉझिटिव्ह. कारण की आउटपुट व्होल्टेजची डेफिनेशन काय आहे, VS1 मायनस VS2. तर VS1 किती आहे, 5, VS2 किती आहे, 1. तर आउटपुट व्होल्टेज किती आलं, +4 वोल्ट. म्हणजे काय की जर डिस्प्लेसमेंट लेफ्ट डायरेक्शनमध्ये होत राहिलं तर आउटपुट व्होल्टेज कसं भेटणार, ऑलवेज पॉझिटिव्ह. तर पहिली केस बघितली, नल पोझिशन, डिस्प्लेसमेंट जर 0 असेल, S1 S2 कडे सारखं व्होल्टेज तयार झालं म्हणून आउटपुट 0. केस 2, डिस्प्लेसमेंट जर लेफ्ट डायरेक्शनमध्ये झालं तर आउटपुट व्होल्टेज कसं आलं आहे, पॉझिटिव्ह. आता थर्ड केस आपण बघूया. सो थर्ड केस इज केस नंबर 3 की कोर इज मूव टू द राईट साईड, म्हणजे टुवर्ड्स द S2. तर बघा, कोर जो आहे तो आता आपण कुठे मूव केला आहे, S2 साईडकडे. अगोदर डिस्प्लेसमेंट कुठं होतं, लेफ्ट साईडकडे.
आता डिस्प्लेसमेंट कुठं आहे, राईट साईडकडे. आपलं एम काय आहे, डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करायचं व्होल्टेजमध्ये. तर बघा इथे काय होणार की कोर जो आहे तो आता आपण मूव केला आहे राईट डायरेक्शनमध्ये. तर बघा कोरची पोझिशन सेंटरपासून आता कुठे गेला आहे, तो S2कडे. म्हणजे कॉईल S2 मध्ये तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड कशी असणार, जास्त असणार ॲज कम्पेअर टू S1. स्टेप्स कशा फॉलो होत आहे बघा. AC व्होल्टेज सोर्स आपण द्यायचा प्रायमरी कॉईलला. प्रायमरी कॉईल विल प्रोड्यूस द मॅग्नेटिक फील्ड. ही मॅग्नेटिक फील्ड प्रायमरीपासून सेकंडरीकडे पास झाली आहे. म्हणजे कोणतं प्रिन्सिपल ऑकर झालं आहे, म्युच्युअल इंडक्शन. की मॅग्नेटिक फील्ड ही प्रायमरीपासून सेकंडरीकडे आली आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे त्यांच्या अक्रॉस काय तयार झालं आहे, व्होल्टेज VS2 आणि VS1. तर केस नंबर 3मध्ये काय होतं आहे की प्रायमरी कॉईलपासून मॅग्नेटिक फील्ड ही पास होऊन सेकंडरी कॉईलकडे जास्त तयार होती आहे, कारण की कोर आता कुठे आहे, S2 साईडकडे आहे. म्हणून VS2 जो आहे त्याची व्हॅल्यू कशी असणार, जास्त असणार ॲज कम्पेअर टू द VS1. म्हणजे काय, VS2 असेल 5 वोल्ट आणि VS1 असेल 1 वोल्ट. तर आउटपुट व्होल्टेजची डेफिनेशन काय आहे, VS1 मायनस VS2. तर VS1 किती आहे, 1 वोल्ट आणि VS2 किती आहे, 5 वोल्ट. तर आउटपुट कसं असणार, ऑलवेज -4 वोल्ट. म्हणजे काय की डिस्प्लेसमेंट जर राईट डायरेक्शनमध्ये होत असेल तर आउटपुट व्होल्टेज कसं येणार, ऑलवेज निगेटिव्ह. पहिल्या केसमध्ये आपण काय बघितलं की डिस्प्लेसमेंट जर लेफ्ट डायरेक्शनमध्ये असेल, डिस्प्लेसमेंट जर लेफ्ट डायरेक्शनमध्ये होत असेल तर आउटपुट व्होल्टेज काय येणार, पॉझिटिव्ह. थर्ड केसमध्ये आपण काय बघितलं की डिस्प्लेसमेंट जर राईट डायरेक्शनमध्ये असेल तर आउटपुट व्होल्टेज काय येणार, निगेटिव्ह. त्याच्यामध्ये काय होतं आहे, डिस्प्लेसमेंट इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज. लेफ्ट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, पॉझिटिव्ह व्होल्टेज. राईट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, निगेटिव्ह व्होल्टेज. तेच जर आपण याचं कॅरेक्टरिस्टिक जर बघितली तर वाय ॲक्सिसला आपण काय घेतो, आउटपुट काय आहे, व्होल्टेज. आणि एक्स ॲक्सिसला आपण काय घेतो, डिस्प्लेसमेंट. तर इथे जे आहे ते आहे लेफ्ट डिस्प्लेसमेंट, कोणाकडे चाललं आहे, S1कडे. इथे आहे राईट डिस्प्लेसमेंट, कोणाकडे चाललं आहे, S2कडे. तर बघा पॉझिटिव्ह व्होल्टेज आपल्याला कुठे भेटलं, पॉझिटिव्ह व्होल्टेज भेटलं आपल्याला लेफ्ट डायरेक्शनमध्ये. म्हणजे लेफ्ट डिस्प्लेसमेंट जर असं वाढत गेलं तर आउटपुट पण व्होल्टेज जे आहे पॉझिटिव्ह ते पण कसं होणार आहे, वाढत जाणार आहे ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट. तर ह्या पॉईंटपर्यंत आउटपुट व्होल्टेज हे वाढत जाईल. लेफ्ट डायरेक्शनमध्ये जर आपण डिस्प्लेसमेंट केलं, तेच डिस्प्लेसमेंट आपण जर राईट डायरेक्शनमध्ये केलं, बघा इकडे राईट डायरेक्शनमध्ये केलं, डिस्प्लेसमेंट जर वाढवत गेलो तर आउटपुट व्होल्टेज कसं आलं आहे, निगेटिव्ह आलं आहे. म्हणून आपण ते कुठे घेतलं आहे, निगेटिव्ह ॲक्सिसमध्ये. तर एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत आउटपुट व्होल्टेज पण काय होणार आहे, वाढत जाणार आहे. सो म्हणजे काय की पहिल्या केसमध्ये आपण काय बघितलं की डिस्प्लेसमेंट 0 होतं, म्हणून कोर सेंटरला होता, दोन्ही कॉईलमध्ये सारखं व्होल्टेज तयार झालं, म्हणून आउटपुट व्होल्टेज 0. केस 2मध्ये कोर जो आहे तो लेफ्टकडे वळवला, लेफ्ट डायरेक्शनमध्ये त्याचं आपण डिस्प्लेसमेंट केलं, म्हणजे S1कडे तयार होणारं व्होल्टेज हे जास्त असणार ॲज कम्पेअर टू S2. म्हणून जर आउटपुटला पॉझिटिव्ह व्होल्टेज भेटलं याचा अर्थ काय, डिस्प्लेसमेंट हे कोणत्या डायरेक्शनमध्ये झालं आहे, लेफ्ट डायरेक्शनमध्ये. थर्ड केस, आउटपुटमध्ये जर निगेटिव्ह व्होल्टेज भेटलं याचा अर्थ काय की डिस्प्लेसमेंट कुठं झालं आहे आता, राईट डायरेक्शनमध्ये. म्हणजे व्होल्टेज अक्रॉस S2 इज ग्रेटर दॅन व्होल्टेज अक्रॉस S1. ह्याच्यामध्ये काय होतं आहे, प्रायमरी कॉईलपासून मॅग्नेटिक फील्ड ही कोरमुळे कुठे आली आहे, सेकंडरी कॉईलमध्ये. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे व्होल्टेज तयार झालं. त्या फिनॉमिननला आपण काय म्हणलं आहे, म्युच्युअल इंडक्टन्स. कारण की सेकंडरीमध्ये जे इंडक्टन्स तयार झालं आहे ते कोणामुळे तयार झालं आहे, प्रायमरी कॉईलमुळे. तर हे होतं आपलं डिस्प्लेसमेंट इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज. राईट डिस्प्लेसमेंट म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेज,
लेफ्ट डिस्प्लेसमेंट म्हणजे पॉझिटिव्ह व्होल्टेज. आणि हे आहे आपलं कॅरेक्टरिस्टिक्स. पॉझिटिव्ह व्होल्टेज कधी भेटणार? लेफ्ट डायरेक्शनमध्ये. निगेटिव्ह व्होल्टेज कधी भेटणार आपल्याला? राईट डायरेक्शनमध्ये. वाय ॲक्सिस कोणाचा आहे? आउटपुटचं. आउटपुट काय आहे? व्होल्टेज. एक्स ॲक्सिस कोणाचं आहे? इनपुटचं. इनपुट कोणाचं आहे? डिस्प्लेसमेंट. तर हे होतं आपलं LVDT, ज्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट कन्वर्ट होतं आहे व्होल्टेजमध्ये. डिस्प्लेसमेंट कोणाला द्यायचं आहे? आयर्न कोरला. आणि आयर्न कोरच्या पोझिशनवरून आपल्याला काय भेटणार आहे? आउटपुट व्होल्टेज. कोर जर सेंटरला असेल म्हणजे डिस्प्लेसमेंट नल आहे, 0 आहे, तर आउटपुट व्होल्टेज 0. कोर जर आपण लेफ्टला डिस्प्लेस केलं तर आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्ह. आणि कोर जर आपण राईटला डिस्प्लेस केलं तर आउटपुट व्होल्टेज निगेटिव्ह. तर हे आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ LVDT. आउटपुट व्होल्टेज, इकडे आहे डिस्प्लेसमेंट. पॉझिटिव्ह व्होल्टेज कधी भेटणार? लेफ्ट डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट केलं तर. निगेटिव्ह व्होल्टेज कधी भेटणार? राईट डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट केलं तर. तर हे आहे माझं निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट आणि हे आहे माझं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. तर हे होतं आपलं आजचं LVDT, लिनियर व्हेरिएबल. कारण की इनपुट कसं आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट जे व्हॅरी करत आहे, म्हणून लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर व्हेरिएबल. डिफरन्शियल काय म्हणलं? बिकॉज आउटपुट इज अ डिफरन्स बिटवीन S1 अँड S2. and why it is called as transformer? Because structure is similar to the transformer, like primary coil, core and secondary coil. ओके. तर हे होतं आपलं बेसिक. हे आहे आपलं कन्स्ट्रक्शन. हे आहे आपलं सर्किट डायग्रॅम. आणि त्यानंतर वर्किंगच्या 3 कंडिशन. केस नंबर 1 म्हणजे नल डिस्प्लेसमेंट. केस नंबर 2 डिस्प्लेसमेंट लेफ्ट डायरेक्शनमध्ये. केस नंबर 3 डिस्प्लेसमेंट राईट डायरेक्शनमध्ये. तर थँक्यू. आजच्या पुरतं एवढंच. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर.